नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सांगली कोल्हापूर रस्त्यात खड्डेच खड्डे, कामाचा दर्जा निकृष्ट, कोणी लक्ष देईना, वाहन चालकातून संताप। आज सांगली कोल्हापूर रोड खड्डेमय परिस्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अधिकारी यांना समक्ष भेटून या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री शैलेश भाऊ पवार यांनी निवेदनाद्वारे ताबडतोब रस्ता डांबरीकरण दुरुस्त करून मिळावा अशी मागणी केली। सकाळी सांगली कोल्हापूर रोडवर पावसाने पडलेला खड्डा मुरबाना भरल्यामुळे त्यावर गाडी घसरून विजयंत मंडळाचे खेळाडू श्री राजू भावे हे स्थानिक रहिवासी नोकरदार तरुण मुरमावर गाडी घसरून अपघातात गंभीर जखमी झाले। अनेक दिवसांपासून सांगली कोल्हापूर रोडची दुरावस्था प्रचंड वाईट झाली आहे। सांगली कोल्हापूर रोडला प्रचंड खड्डे पडले होते। सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने मुरमाने खड्डे भरून मलमपट्टी केली होती। त्या मुरमामुळे सांगली कोल्हापूर रोड रस्त्यावर बरेच दिवस पावसामुळे चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती। आजही अनेक खड्डे पडलेले आहेत, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा रोड कॉन्ट्रॅक्टरने जखमी तरुणाची जबाबदारी घेऊन त्याच्या होणाऱ्या आरोग्याची मानसिक हानीची जबाबदारी घेऊन धीर द्यावा आणि लवकरात लवकर सांगली कोल्हापूर रोड डांबरीकरण करून दुरुस्त करावा अशी मागणी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री शैलेश भाऊ पवार यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना म्हणजे अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, रस्त्याचं काम सुरू असतानाच अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांचं संबंधित विभागास निकृष्ट काम निदर्शनास आणून दिलं, तरीही त्यांनी दखल घेतली नाही। काम निकृष्ट दर्जाचं असून त्यापेक्षा ग्रामपंचायतीचे गल्लीबोळातील रस्ते दणदणीत आहेत। खड्ड्याला हार घालून निषेध। रस्त्याचं काम सुरू असताना अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण कोणीच दखल घेतली नाही। कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने संताप व्यक्त होतोय। आज सांगली कोल्हापूर रोडला गेली 50 वर्ष कोल्हापूर रोडचे रहिवासी नागरिक नोकरदार राहत असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर मुरुम पसरल्यामुळे आज त्यांची गाडी घसरून ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। ते विजयंत मंडळाचे एक चांगले खेळाडू आहेत, आमचे चांगले मित्र आहेत, आमचे सहकारी आहेत। त्यांनी आज खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत। त्यांचा हात पूर्ण बोट्यापासून फ्रॅक्चर झालेला आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे ह्या गोष्टीला प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी आणि ताबडतोब सांगली कोल्हापूर रस्ता दुरुस्त करावा अशी मी या पेशंटच्या वतीनं, आमच्या मित्रांच्या वतीनं एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो आणि यांचा मानसिक त्रास, त्यांचा आरोग्याचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल आणि स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल आणि ताबडतोब सांगली कोल्हापूर दुरुस्त व्हावा अशी मी स्थानिक कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून मी प्रशासनाला विनंती करीत आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।